एज्युकेटर आय एम डॉक्टर प्रवीण कदम इंटर्न ॲट जीएमसी गोंदिया. या व्हिडिओमध्ये आपण बॅचलर ऑफ वेटरनरी सायन्स जे आहे का सीट डिस्ट्रीब्युशन तसंच त्याचं जे आहे की नाही रिजन कोणकोणते तर कशा प्रकारे रिजनचं डिव्हिजन केलेलं आहे याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रातील एमबीबीएस, बीएमएस, बीएचएमएस, बीडीएस, फिजिओथेरपी, बीएससी नर्सिंग, बीबीएससी तसेच सेंट्रलची एमसीसी अँड वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्वांबद्दल व्यवस्थित माहिती पुरवली जाते. तर सध्या आपण आता सीट अवेलेबिलिटी बद्दल माहिती घेणार आहोत. तर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रातील बीबीएससीचे टोटल 6 कॉलेजेस सध्या तरी यावर्षी आणखीन ऍड होण्याची शक्यता आहे. हे तुम्ही बघू शकता. नागपूर वेटरनरी कॉलेज, अकोला वेटरनरी कॉलेज, बॉम्बे वेटरनरी कॉलेज मुंबईचं आणि केएनपी कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स शिरवल सातारा. त्याच्यानंतर कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स अॅनिमल परभणी आणि कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स अॅनिमल सायन्स उदगीर असे 6 कॉलेज आहेत. तर रिजन ए मध्ये 2 कॉलेज येतात. नागपूर रिजन ए मध्ये येते. त्याच्यामध्ये नागपूरचं कॉलेज आणि आपलं कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स अकोल्याचे हे दोन येतात. त्याच्यानंतर बॉम्बे रिजन मध्ये एकच कॉलेज येते मुंबईचं. त्याच्यानंतर शिरवलचं कॉलेज साताराचं सी रिजन मध्ये येते आणि डी रिजन मध्ये 2 कॉलेज येतात. त्याच टोटल कॉलेजचं डिस्ट्रीब्युशन आहे. तर त्यापैकी जर बघायला गेलं तर रिजन ए मध्ये कोणकोणते डिस्ट्रिक्ट येतात? नागपूर, वर्धा, बुलढाणा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशिम एवढे जिल्हे येतात रिजन ए मध्ये. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सीट डिस्ट्रीब्युशन किती? 68 सीट जे आहेत की नाही याच्या आहेत कशाच्या? नागपूर कॉलेजच्या आणि 80 सीट जे आहेत की नाही वेटरनरी कॉलेजचे. टोटल तर 80 सीट नागपूरच्या कॉलेजच्या पण त्याच्यापैकी 12 सीट वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया सेंट्रल थ्रू भरले जातात आणि उर्वरित 68 जे आहेत की नाही ते आपल्या युनिव्हर्सिटी कोटा थ्रू भरले जातात. 68 ह्या आणि 80 ह्या अशा मिळून याच्यासाठी टोटल जर बघायला गेलं तर 148 सीट्स या नागपूर रिजन साठी आहेत युनिव्हर्सिटी कोटा थ्रू. आता याचं डिस्ट्रीब्युशन पुन्हा होते स्टेट कोटा रिजन साठी आणि स्टेट कोटासाठी आणि रिजन कोटासाठी. रिजन कोटासाठी पुन्हा याचं डिस्ट्रीब्युशन होत असते. तर हे असं डिस्ट्रीब्युशन होत असते. त्याच्यानंतर जर बघायचं झालं तर बॉम्बे वेटरनरी कॉलेजमध्ये टोटल 100 सीट आहेत. त्यापैकी 85 सीट ज्या आहेत की नाही आपल्या युनिव्हर्सिटी कोटा थ्रू भरले जातात. तर युनिव्हर्सिटी कोटा थ्रू याचं पुन्हा डिव्हिजन सेम स्टेट कोटा आणि युनिव्हर्सिटी कोटा रिजन कोटा याच्यासाठी होते. बॉम्बे रिजन मध्ये 85 सीट येतं. त्यानंतर केएनपी कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स. आता केएनपी कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स तर बॉम्बे वेटरनरी कॉलेजमध्ये कोणकोणते कॉलेज येतात? ग्रेटर मुंबई डिस्ट्रिक्ट कोणकोणते? ग्रेटर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. ग्रेटर मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग एवढे डिस्ट्रिक्ट येतात. या जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांना इथे 70% सीट रिझर्वेशन राहतात आणि उर्वरित 30% रिजनच्या ज्या सीट आहेत का त्या स्टेट कोटाच्या विद्यार्थ्यांसाठी अवेलेबल राहतात. म्हणजे ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी 30% सीट्स कोणत्या पण कॉलेजच्या घ्या. नागपूर कॉलेजमध्ये 68 सीट येतं. याच्यापैकी 30% सीट जे येतं ते स्टेट कोटासाठी येतं. 70% सीट जे आहेत की नाही रिजन कोटासाठी. म्हणजे या जिल्ह्यामधल्या विद्यार्थ्यांना इथे 80% सीट अवेलेबल आहेत. अशा प्रकारे याचं डिस्ट्रीब्युशन आहे. इथे पण केएनपी कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स शिरवल डिस्ट्रिक्ट याच्यामध्ये 51 सीट आहेत. याचं पण सेम डिव्हिजन स्टेट कोटा आणि रिजन कोटा. त्याच्यानंतर कॉलेज ऑफ अकोला झालं. आता अॅनिमल सायन्स परभणीच्या कॉलेजचं पण सेम आहे. त्याच्यामध्ये 68 सीट आहेत. त्याचं पण डिस्ट्रीब्युशन तसं स्टेट कोटा आणि याच्यासाठी. तर टोटल जर सीट बघायला गेलं तर 406 आहेत. तर या 406 सीटचं डिस्ट्रीब्युशन तशाच प्रकारे होणार. स्टेट कोटाचं सीट स्टेट कोटा थ्रू भरले जाणार आणि रिजन कोटा तर रिजन कोटा. प्रत्येक कॉलेजचं एक रिजन आहे, त्या रिजन नुसार आहे. आता या केएनपी कॉलेज ऑफ वेटरनरी सायन्स शिरवल सातारामध्ये कोणकोणते? सांगली, अहमदनगर, पुणे, सातारा, धुळे, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नंदुरबार हे असे जिल्हे येतात. त्याच्यानंतर रिजन डी मध्ये जिल्हे कोणकोणते? नांदेड, लातूर, उस्मानाबाद म्हणजे आपलं परभणी, बीड, जालना, संभाजीनगर, हिंगोली हे जिल्हे रिजन डी मध्ये येतात. रिजन सी मध्ये उर्वरित हे जिल्हे सांगली, अहमदनगर हे जिल्हे रिजन डी सी मध्ये येतात. तर हे असं रिजन वाईज डिस्ट्रीब्युशन आहे. त्याच्यानंतर याचं सीट डिस्ट्रीब्युशन 406 आहे. तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण रिजन साठी किती सीट होते गेल्या वर्षी तसेच स्टेट कोटासाठी किती सीट होते याबद्दल माहिती घेणार आहोत. तर सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. जर तुम्हाला काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.